संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली राही नेमकी कोण? पांडुरंगाबरोबर असणारी राही कोण होती? आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी. संत नामदेवांनी रचलेला युगी 28 या आरतीत राही रखुमाबाई राणी या सकळा असा उल्लेख येतो. पण त्यामागची पार्श्वभूमी माहिती आहे का? येत्या 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जायला निघाले आहेत. काल अर्थात 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली आणि आज 19 जून रोजी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली. हा सोहळा उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाशी संबंधित गोष्टी आपण जाणून घेऊया. विठ्ठल म्हटल्यावर रखुमाईचे नाव ओघाने येते. तरी संत नामदेवांनी रचलेल्या युगी 28 या आरतीत राही रखुमाबाई राणी या सकळा असा उल्लेख येतो. पांडुरंगाच्या आणखीन राण्या आपल्या ऐकविता नाही, मग हा उल्लेख आला कुठून त्याबद्दल जाणून घेऊया. पांडुरंग विठ्ठल हे विष्णूंचे रूप आणि महाभारतात श्रीकृष्ण अवतार झाल्यावर थकलेल्या भगवंतांनी चंद्रभागेच्या तीरी येऊन विश्रांती घ्यावी, भक्तांची भेट घ्यावी या विचाराने विठ्ठल रूप घेतले. तर तिथे त्याला भक्तांच्या भेटीसाठी तटस्थ उभे राहावे लागले, कारण त्यांचा भक्त पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत होता. ती झाल्याशिवाय तो भगवंताची भेट घेणार नव्हता. उठून देवाला आसन द्यावे एवढाही त्याच्याजवळ वेळ नव्हता, म्हणून त्याने जवळच पडलेली वीट पुढे सरसावली आणि तेच आसन म्हणून त्यावर थोडे टेकून घे असे सांगितलं. त्याचीच वाट बघत पांडुरंग 28 युगे लोटली तरी तिथेच तिष्ठत उभा आहे. अशा वेळी तो परत आला नाही, म्हणून गेला माधव कुणीकडे हे पाहण्यासाठी त्याच्या गोपिका पंढरपुरापर्यंत आल्या. राही कोण? राही म्हणजे कृष्ण अवतारातील कृष्ण सखी राधा. तिलाच भगवंताने प्रेमाने राही हे नाव दिले आणि तिचा अपभ्रंश करत आपला तिला राई करून टाकले. मात्र ही राधा रुक्मिणीच्या पाठोपाठ पंढरपुरात आली आणि अन्य गोपिकासुद्धा तिथे पोहोचल्या. भक्त भगवंतामधील अतूट प्रेम पाहून त्या भारावून गेल्या. त्याच या राणी या सकळा म्हणजेच कृष्णाच्या समस्त गोपिका. तरी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर वेगवेगळे का? विष्णू लक्ष्मी हे जोडपे वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. त्यांचाही संसार आहे, फक्त तो विश्वाचा संसार आहे. त्यामुळे त्यांच्यातही वादविवाद होत राहतात. अशातच श्रीकृष्ण रूपात राधाशी असलेली जवळीक रुक्मिणीला खटकते, म्हणून ती विठ्ठल रूपातल्या कृष्णाला शोधत पंढरपुरापर्यंत आली. पण राही अर्थात राधाही तिथे आलेली पाहून दूरवर उभी राहून आपल्या भगवंताला निहाळत आहे. म्हणून भक्तांनी त्यांच्यातील मतभेदांचा आदर ठेवून एकाच ठिकाणी दोहोंचे मंदिर उभारले, पण ते स्वतंत्र ठेवले. हा रसवाही लोभस वाटावा इतका गोड आहे. आपल्या पतीवर अन्य कोणी प्रेम केलेलं कोणत्याही पत्नीला आवडणार नाही. यात रुक्मिणी मातेचा तर दोष नाहीच, पण राजस सुकुमार असणाऱ्या भोळ्या विठ्ठलाचाही दोष नाही. कारण देही असोनी विदेही अर्थात अलिप्त राहणारे हे ईश्वर तत्व आहे. त्याच्या मायेत आपण सगळे गुंतून गेलेलो आहोत. जय हरी विठ्ठल. तर मित्रांनो, तर आज तुम्हाला कळालंच असेल की राही ही कोण आहे. पांडुरंगाबरोबर जी असणारी राही आहे ही कोण आहे आणि तुकाराम महाराजांनी, नामदेव महाराजांनी पांडुरंगाच्या आरतीत जो उल्लेख केला आहे तर त्याचा आज तुम्हाला उलगडाही झाला असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.